ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुमायसे मज पामरा हे काय थोरपण पायीची वाहन पायी भरी. प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेल्या अभंगाच्या द्वारे जगदवंद्य जगद्गुरु श्री संत श्रेष्ठ तुकोबाराय ज्ञानोबरायांचं महिमान या अभंगाच्या द्वारे आपल्या समोर प्रकट करताय. या ठिकाणी ज्ञानोबरायांचं मोठेपण, ज्ञानोबरायांचा महिमा कथन करत असताना तुकोबाराय म्हणतात की तुम्हाला जे ज्ञानदेव हे ज्ञान प्राप्त झालेलं आहे ते का प्राप्त झालेलं आहे त्याची मीमांसा करणारा अभंग आहे. वर्णन हे बऱ्याच ठिकाणी पाहायला गेलं तर अनेक जणांचं वर्णन करतात. असं म्हटलं जातं की आंधळा माणूस सुद्धा वर्णन करतो आणि बहिरा माणूस सुद्धा वर्णन करतो, मात्र त्यांनी केलेलं जे वर्णन असेल ते योग्यच असेल असं नाही. एक नृत्याचा आणि गायनाचा कार्यक्रम होता. गायन सुरू झालं, नृत्य सुरू झालं आणि एक आंधळा आणि एक बहिरा ते पाहण्यासाठी, ते ऐकण्यासाठी बसलेला आहे. तो गायनाचा नृत्याचा कार्यक्रम झाल्यानंतर आंधळ्याला विचारलंय, बाबा तुला कार्यक्रम कसा वाटला? तर त्यानं फक्त सांगितलं की गायन खूप छान. त्याला दिसतच नव्हतं, नृत्यातलं काय त्याला कळलंच नाही. आणि बहिरा माणूस होता, त्याला विचारलं कसं काय वाटलं तुला? तर मला म्हटला नृत्य तेवढं छान वाटलं, मला काय ऐकूच. वास्तविक दोन्ही चांगलंच होतं, मात्र त्यांचा अधिकारामुळं त्यांना ते कळून आलं नाही. किंवा वर्णन करण्याच्या बाबतीमध्ये आपण सुद्धा तसेच आहोत. मात्र वर्णन करणारे तुकोबाराय आहेत आणि ज्यांचं वर्णन केलं जातं ते ज्ञानोबाराय आहे. दोन्हींचा अधिकार पाहायला गेला तर खूप महान अधिकार आहे. कारण वारकरी संप्रदायाचे पाया आहेत ज्ञानोबाराय. ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. आणि ही भागवत रूपी वारकरी संप्रदाय रूपी जी भव्य दिव्य अशी इमारत उभा राहिलेली आहे आणि त्याला पूर्णत्व कोणी दिलेलं आहे तर तुकोबारायाने दिलेलं आहे. तुका झाला से कळस, असे दोन महान विभूती आणि त्या वर्णन करतायत एकमेकाचं लक्षात ठेवा. आणि त्या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात तुम्हाला ज्ञानदेव असं आम्ही काय दिलेलं आहे, नामाभिधान दिलेलं आहे, लक्षात ठेवा. प्रत्येक वेळा व्यवहारामध्ये जर पाहायला गेलं तर तुम्हाला सुद्धा नावं ठेवलेली आहेत, मात्र आम्ही आमच्या नावाला, आमच्या वर्तणुकीला, आमच्या कर्तृत्वाला ते नाव साजेस आहे असं म्हणता येत. व्यवहारामध्ये सरळ एक म्हण म्हणतात बघा, नाव सोनाबाई. बघा सोन्याचं नाव आहे आणि हातामध्ये कतलाचा वाळा असेल ते शोभतंय का? एखाद्याचं नाव राजा असतं आणि मंदिराच्या पुढे भीक मागत असतं, ते नाम शोभतंय का? मात्र ज्ञानोबांच्या बाबतीमध्ये तसं नाही आहे. ज्ञानोबा काय आहेत तर पहिलं म्हणजे तिथं सांगतात ज्ञानोबाराय हे नुसते ज्ञानी नाहीत तर ज्ञान्यांचे राजा आहेत, ज्ञान्यांचे गुरु आहेत. नाही ज्ञानांचे महाराव सुद्धा असणारे तुम्ही ज्ञानोबाराय आहात, म्हणून तुम्हाला ज्ञानदेव हे नाम आम्ही तुम्हाला दिलेलं आहे. आणि इतके महान तुम्ही असणारे, तुमच्या पुढं आम्ही काय होतो? तुमच्या ज्ञानापुढं आमचं काय कुठं लागते? सूर्यापुढं काजवा असावं तसं आहे. आणि मज पामरा हे काय थोरपण, मी पामर आहे, पायीची वाहन पायी बरी, मी तुमच्या चरणाशीच राहावं अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी तुकोबा व्यक्त करतात. आणि तुमचा महिमा, तुमचा मोठेपणा मी काय करणार, मला काय कळण्याजोगाच नाही आहे. एवढं तुमचं महात्म्य आहे की तुमची सेवा प्राप्त व्हावी म्हणून ब्रह्मादिक देव सुद्धा काय करतात, ती अपेक्षा करतात. ब्रह्मादिक जेते तुम्हा ओळखणे
इतर तुळने असा तुमचा आघात महिमा असणारे संत श्रेष्ठ ज्ञानोबाराय तुमचं वर्णन करायचं बाबतीमध्ये मला कुठलाही युक्तिवाद शोधता येत. किती जरी युक्तिवाद करून मी तुमचं वर्णन करण्याचा प्रयत्न केलं, महात्म्य मांडण्याचा प्रयत्न केला तरी ते अपुरच ठरणार आहे. म्हणून मी काय झालेलं आहे, म्हणून ठेविली पायी डोई मज पामरा हे काय थोरपण पायीची वाहन पायी बरी यथामते यथाशक्ती. सरळ सरळ भावात आहे. इथून पुढची जी सेवा आहे तसं ते भगवान परमात्मा सद्गुरू भगवंत जसे आपल्याला बुद्धी देतील त्याप्रमाणे यथामते यथाशक्ती चिंतन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तसं पाहायला गेलं तर आज 7वा दिवस आहे, सांगता आहे. आणि आतापर्यंत पाहायला गेलं तर प्रवचनामध्ये ज्ञानाचा महापूर आलेला आहे. ज्ञानामध्ये सगळे चिंब झालेले आहात. सर्व वक्त्यांचा अधिकार पाहिला तर इतका मोठा आहे. त्यांच्यापुढे माझ्या तर आता ज्ञान म्हणजे सूर्यापुढे ड्युटी लावावी आणि प्रकाश करावा तसं आहे. आणि मला बघितल्यानंतर आता काही लोकांना वाटतं, आश्चर्यच वाटतं की हा कीर्तन करतोय. कारण 7 दिवस त्यांनी ज्या अवतारात पाहिलेला आहे तो अवतारने हा अवतार पाहिला ना की कुणाकोणाला काय आता आश्चर्य वाटतं. गेल्या वर्षीच अनुभव सांगतो, असेच एक माऊली आलेले नाही यावर्षी. असं सगळे गडबड चालली होते. हे मी कपडे घालून खोलीतून बाहेर आलो. म्हणजे कीर्तन कोणाचं आहे. मग आता मला झाली पंचायत, मला माझंच कीर्तन आहे म्हणून सांगायचं कसं. शेजाऱ्याने सांगितलं ह्याचंच कीर्तन. अरे बाबा काय काय धंदा करतोयस म्हटली. असं आहे. तर असं तर जसं तो भगवान परमात्मा बुद्धी देईल तसं चिंतन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तसं पाहायला गेलं तर संत श्रेष्ठ ज्ञानोबारायांचा समाधी संजीवन समाधी सोहळ्याचा उत्सव वास्तविक प्रामुख्याने आळंदी क्षेत्रामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये उत्साहात साजरा केला जातो. परंतु तिथं जाणं सर्वांना शक्य नाही आहे. आणि म्हणून आणि आपण या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर काकांच्या पदस्पर्शाने जी पवित्र झालेली आहे शिवगडची भूमी आहे त्या ठिकाणीच हा उत्सव तिथं ज्या पद्धतीने होतं त्याच पद्धतीने ज्ञानेश्वरीचं पारायण असेल, काकडा भजन असेल, इतर सर्व सेवा प्रवचन कीर्तन आदी करून तो उत्सव साजरा करण्याचा आपण इथं काय करतोय संकल्प केल्याने खूप काही वर्षापासून अविरतपणे चालू आहे. गेल्या वर्षी त्याच विषयावर बोललो होतो की आपण हे उत्सव करतो का करायची ही भूमिका मांडली असताना त्याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर का करावं असं वाटत असताना मला काही गोष्टी सुचलेल्या आहेत की संतांनी तुमच्या आमच्यावर केलेले उपकार आहेत आणि त्या उपकारामध्ये जर उतरायचं व्हायचं असेल तर वास्तविक पाहायला गेलं तर माणूस म्हणून आपलं कर्तव्य आहे. जर आपल्यावर कोणी उपकार केला असेल तर त्या उपकारातून आपण काय व्हायला लागतं उतरायला लागतं आणि त्याला कृतज्ञ म्हणून शब्द वापरला जातो. आणि जर एखाद्यानं जर केलेल्या परोपकाराची परतफेड नाही केली तर त्याला कृतज्ञ म्हटलं जातं. आणि जर आपण उपकाराची फेड करत नसू तर माणूस म्हणून घेण्याच्या लायकीचं तुम्ही आम्ही नाही लक्षात ठेवा. आणि त्या दृष्टीने तुमच्या आमच्या अनेक जणांचे अनेक उपकार आहेत त्यात काही शंका नाही. मात्र या ठिकाणी आपल्याला विचार करायचा आहे संतांचा असणारा उपकार आहे. संतांचा उपकार असा आहेत की त्यांच्या ऋणातून मुक्त होणं एवढं शक्य साधं सोपं नाही. तुकोबाराय म्हणतात काय द्यावे असे भावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा. कारण त्यांनी जे केलेले उपकार आहेत ते किती आहेत अनंत उपकार आहेत. किंवा त्यांचं जे उपकार आहेत ते कसे आहेत त्या उपकाराच्या बाबतीमध्ये एका ठिकाणी तुकोबाराय म्हणतात की काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. संत तुम्हा मला जाग करतात. लक्षात ठेवा. बरेच जण म्हणाला आम्ही झोपलोय काय. तसं पाहायला गेलं तर लोक कीर्तनामध्ये सुद्धा मी म्हणत नाही लक्षात नामदेवरायांचं प्रमाण आहे
कीर्तनी बैसता निद्रे नागविले, मन माझे गुंतले विषय सुखा. कारण आपण विषयामध्ये विषय सुखामध्ये एवढे रंगलेलो आहोत. तमाशा जर रात्रभर चालू असला तर आम्हाला झोप येत. इथं जर आत्मचर्चा मात्र चालू झाली की आम्हाला लगेच झोप यायला सुरू होते. लक्षात सांगायचं तात्पर्य आहे, जर इथं या ठिकाणी विषयामध्ये आम्ही आसक्त झालेलो आहोत आणि त्याचबरोबर आम्ही झोपलोय कुठं, तर आम्ही स्वरूपाच्या ठिकाणी झोपलेलो आहोत. लक्षात ठेवा, आपण आपले स्वरूप कोण आहे, आपण वास्तविक ब्रह्मरूप असून देहरूप जीवरूप आम्ही समजू लागलेला आहे. आणि त्या ठिकाणी जाग करायचे काम करतात कोण? संत महात्मे. आमचे आई वडील जे जन्मदात्रे आहेत ते आम्हाला या ठिकाणी जाग करणार, ते उलट आम्हाला संसारामध्ये ढकलायला बघणार आहेत. त्यांना माहिती आहे, त्यांनी भोगलेला संसार, सगळेजण आम्ही प्रमाण म्हणतो की संसार दुःखमूळ चालीत म्हणतो. मात्र हे असे चालीमध्ये म्हणणारे आमच्यासारखे कीर्तनकार प्रवचनकार सुद्धा आपला मुलगा कीर्तनकार व्हावा वाटत, इंजिनियर व्हावा, डॉक्टर व्हावा असं वाटतं. सांगण्याचं तात्पर्य आहे, जाग करण्याचं काम करतात. आम्ही अज्ञानरूपी निद्रेमध्ये झोपलेलो आहे आणि ते जागे करतात. कसे जागे करतात? उठा जागे व्हारे आता, उठा जागे व्हारे आता. या ठिकाणी संत महात्मे तुम्हाला जाग करतात, कारण नरदेहामध्ये येऊन भगवंताची प्राप्ती करणं हे ध्येय ठेवलेलं आहे. त्यासाठी अज्ञानरूपी निद्रेतून जाग व्हावं लागेल. म्हणून एक वाक्य येतं, उत्तिष्ठम जाग्रतम प्राप्य वराने बोधत. हेच सांगितलं जातं की उठा, उत्तिष्ठ, उठा, जाग व्हा आणि काय करा, संत महात्म्यांना शरण जाऊन तो बोध प्राप्त करून घ्या म्हणतात. लक्षात ठेवा. आणि ते संत महात्मे तुम्हाला ते बोध देतात, जागे करतात. मात्र बऱ्याच वेळा असं होतं की जाग कोण होतं हो, ज्याला खरोखर झोप आहे त्याला. मात्र आज अशी अवस्था आहे की बरेच जण आम्ही झोपेचं सोंग घेतलेलं आहे, त्यामुळे ते जाग करायला अवघड. झोपलेल्या माणसाला जागा करायला सोपं असतं हो, मात्र झोपेचं सोंग घेतलेल्या माणसाला अवघड असतं. म्हणून तुकोबारायांचं वाक्य आहे, ते जाग करत असताना एका ठिकाणी म्हणतात, काही जागा की निजलासी. अरे जागा आहेस का खरोखर झोप का निजलायस? सुने जागवणी तू दारापासी, तुझ्या हितासाठी करी वसवसी, भेटी न घेसी वासुदेवास. अरे तुझ्या हितासाठी मी किती त्रास करायला लागलोय, किती धडपडा लागलेला आहे, केवढी कळकळ आहे. तुझ्या दारावर कुत्र जागा ठेवलंय आणि तू मात्र त्या वासुदेवाची भेट घेत नाहीस. किती तळमळ आहे बघा. इतकी तळमळ संत महात्म्यांना आहे, ते जाग करण्याचा प्रयत्न करतात. मगाशी बोललो की तुमच्या आमचे जे जन्मदाते आई वडील आहेत ते कधीही आम्हाला या सुखाच्या मार्गावर, कारण सुखाची अवस्था, भगवंताची प्राप्ती, आम्ही संसारातल्या अनेक गोष्टी जरी केल्या तर ते प्राप्त होणार नाही. संत महात्मे मात्र भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग आम्हाला दाखवल्या. शहरात खरं सुख कुठं आहे ते दाखवतात. म्हणून ते देत असताना ते सुख दिलेलं आहे, जे देतात ते कशा पद्धतीचं आहे तर ते अक्षय सुख आहे. म्हणून त्या सुखाची तुलना करत असताना तुकोबारायांनी जे वर्णन केलेलं आहे की तुमच्या आमच्या आई वडील जे देऊ शकत नाहीत ते संत महात्मे देतात. केले उपकार सांगू मी काय, बाप न करी ऐसी माय, धर्मे त्यांचे देखिले पाय, दिले अक्षय अभय वरदान गाम. काय म्हणतात? जे उपकार केलेले आहेत ते तुमच्या आमचे जन्मदात्रे आई वडील करू शकत नाहीत, त्याच्यापेक्षा आघात उपकार करतात. बरेचसे असे उपकार आहेत. म्हणून वास्तविक काय करतात, जे जन्मदात्रे आई वडील आहेत, आपले नाते सगळे नातलेग आहेत ना, वास्तविक त्यांचा आणि आमचा संबंधच तोडून देतात. त्यांच्याविषयी जो आमचा आपलेपणा आहे ना, तोपर्यंत आपण परमार्थामध्ये पुढे जाऊ शकत नाही.
त्या संसाराविषयी असणारा आसक्ती आहे, ममत्व आहे, मीपणा आहे, तोपर्यंत जो जात नाही तोपर्यंत आम्ही संसारामध्येच गटांगळ्या खात राहणार आहोत. अहम ममतेचे लवड सवडी, मातेन पवतीची बापुडी, म्हणून जन्म मरणाची दुतडी, डहुळती थेली. अहम मम आहे ना, हे माझं आहे, मी आहे, माझे वडील, माझा मुलगा, हे सगळं घालवण्याचं काम करतं संत महात्मे करतात. म्हणून संतांचा विषय बोलत असताना तुम्ही संत साधू संत माय बाप तिही केले कृपादान, पंढरी यात्रे नेले घडले चंद्रभागे स्नान, पुंडलिक वैद्य राजे पूर्वी साधेले साधन, वैकुंठीचे मुळपीठ डोळा घातेले अंजन. साधू संतांनी या ठिकाणी साधू संतांना मायबाप म्हणलेला आहे संत तुकोबारायाने. कारण काय करतात ते आपल्याला पहिल्यांदा भगवत प्राप्तीचा मार्ग जो आहे ना तो मार्ग दाखवतात, लक्षात ठेवा. आणि तिथून पुढं त्या मार्गावर जर वाटचाल केली तर आपल्याला जो अनुभव येतो तो काय आहे पहा. साधू संत मायबाप जे का दयेचे सागर, भावाचे मुख्य स्थान भक्तीचे ते माहेर, तिही केले कृपादान मस्तकी ठेविला कर, माया मोह निरसला शुद्ध केले कलेवर. काय म्हणतात बघा, साधू संत महात्मे हे दयाळू आहेत, आई वडिलांच्या ठिकाणी आहेत. कारण ते काय करतात, एकतर मार्ग दाखवतात आणि आपला माया आणि मोह जो आहे त्याचं निरसन करण्याचं काम करत असतं तर संत महात्मे करतात, लक्षात. वास्तविक पाहायला गेलं तर प्रत्येकाला माया किंवा मोह साधक असेल तर तो सहजासहजी जात नाही, लक्षात. हे जाणं अत्यंत अवघड असतं. नवनाथ चरित्रामध्ये भक्तिसारामध्ये कथा आलेली आहे. गोरक्षनाथांना सुद्धा अहंकार झालेला आहे. कथा अशी आहे की स्त्री राज्यामध्ये जेव्हा मारुतीराय गेले आणि वचनबद्ध झाल्यामुळे त्यांनी तिथं मच्छिंद्रनाथांना पाठवलेलं आहे. मच्छिंद्रनाथांची खूप कथा मोठी आहे. तिथं संसार करावा लागला मच्छिंद्रनाथांना. आणि काही कालावधीनंतर गोरक्षनाथांना समजलं की आपले जे सद्गुरू आहेत ते आता काय झालेले आहेत, स्त्री राज्यामध्ये फसलेले आहेत. तिथं संसारामध्ये आसक्त झाले, त्यांना बाहेर काढणं गरजेचं आहे. आणि तिथे गेलेले आहेत आणि तिथून स्त्री राज्यातून त्यांची मुक्तता केल्यानंतर त्यांचं चालू झालेलं आहे आपलं तीर्थाटन वगैरे. आणि एक दिवस असं झालेलं आहे, गोरक्षनाथ स्नानासाठी गेल्यानंतर काही कालावधीनं परत येतात आणि मच्छिंद्रनाथ म्हणतात, त्यांचा जो मीननाथ नावाचा मुलगा असतो ते गोरक्षनाथांना म्हणतात, बाहेर मीननाथ शौचाला बसलाय, त्याला जरा नदीवर नेऊन काय कर, धुवून आण म्हणतात. म्हणजे स्वच्छ केले, त्याला साफ करून आण. गोरक्षनाथाने हे खटकत असतं. एवढं मोठे योगी आणि ह्या मुलामध्ये बायका पोरामध्ये आसक्त झाले, त्यांच्या कुठेतरी मनामध्ये असतं. गोरक्षनाथ ज्यावेळी जातात आणि त्या मीननाथाला पाहतात त्यावेळी ते सगळं शौच केलेलं असतं आणि त्या अंगाला सगळं लावून घाण झालेलं असतं. ते पाहिल्यावर गोरक्षनाथांना शिसारी मारते, हे काय म्हणतात. आणि त्यावेळी काय करतात, गोरक्षनाथ त्या मुलाला घेऊन जातात आणि नदीवर नेतात धुवायला. ते धुणं कसं करतात माहिती आहे का तुम्हाला, जसं आपण कपडे जसं बडवतो ना तसं त्या दगडावर कपडे बडवतात. त्याचं सगळं जे रक्त मांस आहे ते माशांना खाऊ घालतात आणि त्यांच्या मनामध्ये हे पुण्य होईल म्हणतात आणि त्याची त्वचा फक्त काढतात, स्वच्छ धुतात आणि आपल्या आश्रमामध्ये येतात आणि ते ह्याच्यावर वाळत घालतात आपल्या आश्रमाच्या करते. काही कालावधीनंतर मच्छिंद्रनाथ जे बाहेर गेले असतात ते येतात. ते आल्यानंतर म्हणतात, अरे मीने आताला धुवायला पाठवलं होतं, कुठं आहे, हाय काय म्हणतोय, कुठं बाहेर वाळत घातलाय, घरावर वाळत घातलाय, कुठं दाखव बघू. ते पाहिल्याबरोबर त्याची कातडी पाहिल्यानंतर गडबडा लोळायला लागले, काय काय आक्रोश करू लागले. त्याला गोरक्षनाथाला काही बाय बोलू लागले, तुला काय कळतंय नाही का माझा एकुलता एक मुलगा, असं म्हटल्यानंतर गोरक्षनाथाने काय केलेलं आहे, त्यांची जी कळकळ पाहिली आणि
संजीवन मंत्रानं त्यांना त्या मुलग्याला जागृत केलं. आणि गुरुदेवला त्यांना म्हणतात, काय हो गुरुदेव, त्या मुलासाठी एवढं काय रडायचं, ते सगळं नाश माईक आहे, सगळं हे भ्रम आहे सगळा. त्यावेळी मच्छिंद्रनाथ म्हणतात, बरोबर आहे म्हणतात, सगळं म्हणतोस ते बरोबर आहे, मात्र सगळा भ्रम आहे. ते मुलगा जे घाणीमध्ये खेळत होतं तो भ्रम होता का नाही? तुला त्याची शिसारी आली ना. वास्तविक ते सुद्धा नाटकच आहे. म्हणजे मच्छिंद्रनाथांना त्याचा मोह, मच्छिंद्रनाथ म्हणाले, तू अजून मुक्त झालेला नाहीस, तू आता त्या मार्गावर आहेस, तुला शिसारी आली, तुला वाटलं परोपकार करावं म्हणून त्या माशांना त्या रक्तमांस घातलंस. त्या ठिकाणी गोरक्षनाथांचा भ्रम झालेला लक्षात ठेवा. माझं जसं तुला ते भ्रम होता तसं माझं रडणं सुद्धा भ्रम होता. मी हे जे आहे हे सगळं मायेतलंच आहे म्हणले, सांगायचं तात्पर्य होतं त्यांचं. म्हणजे त्या ठिकाणी जागे करतात. म्हणून वास्तविक संत महात्म्यांना खरे आईबाप म्हणतात, लक्षात ठेवा. वास्तविक तुमचा आमचा जन्म नवीन जन्म होतो. चांगदेवांच्या भक्तीमध्ये कथानक येते, चांगदेवराय म्हणतात की गुरुपुत्र झालो, चांगदेव म्हणे आजी जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. खरं जन्म तुमचा आमचा कुठून होत असेल तर ज्यावेळी सद्गुरू भगवंत तुम्हाला आम्हाला बोध करतात आणि या अनुषंगाने संतांचं जे उपकार आहेत पहिलं कारण आहे. आणि संतांचे जर नामस्मरण, संतांचं जर तुम्ही आम्ही हे जे पुण्य उत्सव करतो त्याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर तो सुद्धा फायदा आहे. तो फायदा काय आहे? तुकाराम महाराजांनी एका साधकांना तुकोबारायाने विचारलं की बाबा सारखं तुम्ही संतांचं देवाचं नाव घेताय, फायदा काय? त्यावेळी फायदा म्हणतात, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाचे. तुकोबाराय म्हणतात पहिलं काम कुठलं होत असेल तर तुम्हाला पुण्य प्राप्त होतं संतांचे. दुसरं सांगतात विश्रांतीचा ठाव पायी संतांची या. संतांच्या जवळ गेल्यानंतर तुम्हाला विश्रांतीचा अनुभव सुख समाधानाचा आहे. आणि तिसरं जे सांगितलं जातं, तुका म्हणे पापे जाती संताची या जपे. संतांचा जर जप केला तर तुमचं आमचं पाप जातं. लक्षात 3 गोष्टी. म्हणून नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. पहिली गोष्ट सांगितली पुण्याच्या बाबतीमध्ये. पुण्य इतकं आवश्यक आहे. भगवत प्राप्तीसाठी सर्वात मोठं कुठलं काम असेल तर पुण्य एक करायला पाहिजे. मात्र पुण्यामध्ये सुद्धा प्रकार आहेत. वास्तविक आम्ही ज्याला पुण्य म्हणतोय त्याला ज्ञानोबराय पुण्य म्हणायला तयार. स्वर्गात पुण्यात्मक पापे जायजे, पापात्मक पापे नरका जायजे, जेने माते पाविजे तेची शुद्ध पुण्य. वास्तविक आम्ही यज्ञ यागादी जर कर्मे केली तर आम्ही कुठं जातो? स्वर्गामध्ये जातो. आणि त्याच्या व्यतिरिक्त पापच आहे, ते सुद्धा पाप म्हटलेलं आहे. कारण स्वर्गामध्ये गेल्यानंतर आम्हाला तो स्वर्ग काय कायमस्वरूपी मिळत, तिथली पुण्याई संपल्यानंतर आम्हाला परत यावं लागतं मृत्यूलोकामध्ये. तिथून पुढचं जे कथानक आहे, मग असं कुठलं आहे ज्यानं फक्त आणि फक्त भगवंताची प्राप्ती होते, तेच फक्त शुद्ध पुण्य आहे. आणि ते पुण्य कशानं होत असेल तर एकतर भगवंताच्या नामानं, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना आणि संतांच्या नावानं. म्हणून पुण्यप्रद काय असेल तर एक संतांचं नाम, भगवंताचं नाम. तिथून पुढे आहे विश्रांती प्राप्त होते. बघा इथलाच अनुभव सांगतो काकांच्या बद्दल. बाहेरून खूपसे साधक येतात आणि इथल्या वातावरणाचा परिणाम एवढा त्यांच्या होतो की बरेच जण म्हणतात इथं आल्यानंतर शांत वाटतं, इथून परत जावं असं. काका मग बऱ्याच वेळा त्यांची मजा करतात. बरेच जण म्हणतात पहिल्या दिवशी खूप मजेत असतात, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी लगेच म्हणतात काय करायचं, राहावं असं वाटतंय, जावं असं वाटत नाही, परंतु गेल्याशिवाय. सांगण्याचा भाव एवढाच आहे, विश्रांतीचं ठिकाण आहे. कुठं आहे?
संतांच्या विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी. या ठिकाणी विश्रांतीचं ठिकाण कुठलं असेल तर संत महात्म्यांचं चरण तिथं आहेत, तिथं आहे. आणि पापाच्या बाबतीमध्ये पापे सुद्धा जातात. बरेच लोक म्हणतात आम्ही कुठं पाप करतोय, हे तो कुणी म्हणेल पुण्य करतोय म्हणून असे बोर्ड लावतील, बॅनर लावतील, मग हे केलं, आज अन्नदान केलं, आज हे वाटलं ते वाटलं. मात्र एक तरी व्यक्ती असा कुठं आजपर्यंत बोर्ड लागलाय का मी अमुक अमुक पाप केलेला आहे म्हणून कुणी लावलेलं आहे का? नाही. मात्र वास्तवता काय आहे, तुम्ही आम्ही जन्माला आलोय त्याला कारण काय असेल तर पाप असेल. पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी नरदेहाय येऊनी पूर्वजन्मी पाप केले हे विस्तारिले. वास्तविक पाहायला गेले तर तुम्ही आम्ही पूर्वजन्मामध्ये संत महात्मे वास्तविक पुण्य आणि पाप दोन्ही समान घडल्यानंतर नरदेह प्राप्त होतो हे विधान जरी असलं तरी संत महात्मे ज्ञानोबराय म्हणतात की नाही, पापाचा विषय नाही, पुण्यच केले पापच केलेला आहे, त्यामुळं काय आहे आम्ही इथं ह्या जन्माला आलेला आहे. आणि त्याचा विस्तार एवढा झालेला आहे, एवढा विस्तार झालेला आहे की आमची आसक्ती कुठं आहे, विषयामध्ये एवढे आसक्त झालोय आणि त्यामुळे पुन्हा 84 लक्ष जन्माच्या फेऱ्यामध्ये यावं लागतं. त्याचं कारण सांगतात का, ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे. ज्ञानदृष्टी आमची विसरलेली आहे. आणि या ठिकाणी तर पाहायला गेलं पुण्यपद असं पुण्य प्राप्त करून देणारं, विश्रांती प्राप्त करून देणारं, आपलं पाप घालवणारं साधं सोपं काम कुठलं असेल तर संतांचं नाम आहे. संतांचं गुणानुवाद केल्यानंतर सगळं जायचं नसेना, काही ना काहीतरी पाप जाईल. त्या अनुषंगाने आपण काय करायचं आहे, हे उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न करायचा. त्याच औचित्य साधून आज आपण सेवेसाठी ज्यांचा उत्सव समाधी सोहळा साजरा करतोय ते ज्ञानोबराय, त्यांचं महिमान वर्णन करणारा जो अभंग आहे, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. या ठिकाणी ज्ञानोबरायांना ज्ञानियांचे राजे म्हणतात. एकंदरीत पाहायला गेलं तर माणसामध्ये अनेक प्रकारची व्यक्तिमत्व तुम्हाला मला पाहायला मिळतं. त्याच अनुषंगाने एका ठिकाणी असं वर्गीकरण केलं जातं की काही लोक अज्ञानी आहेत आणि काही ज्ञानी आहेत. त्याच्यामध्ये पुन्हा गट पडला जातो की काही लोक अज्ञानामध्ये सुद्धा अज्ञानी आहेत. मग हे कोण म्हणायचं, संसारामध्ये जे आसक्त झालेले आहेत त्याच्या बाबतीमध्ये ज्ञानोबा माऊली म्हणतात की अनंत वाचाळ भरळती भरळ. अशा पद्धतीची जी व्यक्तिमत्व आहेत जे अज्ञानात अज्ञानी आहेत. एक छोटासा चुटका दृष्टांत वाचनामध्ये आला हे पटवून देण्यासाठी बघा. सरदार जे होते ते आणि त्यांना सगळे काय मूर्खच म्हणतात, आपल्याला माहितीच आहे. मग शेवटी सगळेच गोळा झालेत, आम्हाला जग सगळं मूर्ख म्हणतात मूर्ख म्हणतात. सभा घेतली त्याचं कारण शोधायचं म्हणून. आणि जाता जाता रस्त्यामध्ये एक पानपाटीवाला भैया होता, त्याच्याजवळ गेलेत. तो भैया सहजच विचारला, कुठं चालला आहे सरदारजी? काय नाही म्हणला, आम्हाला सगळं जग मूर्ख म्हणते म्हणले. आणि आता आम्ही सभा घेतली, खरंच आम्ही मूर्ख आहे का याचं परीक्षा करायसाठी चाललेलो. बर ठीक आहे म्हणते, तिकडं जायच्या अगोदर मीच तुमची परीक्षा घेतो म्हणते तो भैया पानपट्टीवाला. तर तो भैया म्हणतो मी तुम्हाला प्रश्न विचारतो असा की माझे 3 भाऊ आहेत म्हणतो. एक भाऊ माझा पहिला भाऊ अमेरिकेत आहे, दुसरा भाऊ इंग्लंडला आहे, तिसरा भाऊ कुठं असेल ते सांगा. काय सांगितलं, पहिला कुठं आहे, दुसरा इंग्लंडला, तिसरा कुठं असेल? मग त्याला काय ते उत्तर सरदारजीला आलं नाही. माऊली रामकृष्ण मला काय उत्तर येत, खरंच मी मूर्ख आहे म्हणला. मग सांगा मला तुम्ही. अरे तिसरा काय म्हणला, मीच तिसरा आहे की म्हणला.
झालं म्हणला. आता त्याला जरा बुद्धीला तेज आलं, गेला मीटिंगमध्ये, अध्यक्षच होता सभेचा, प्रस्ताव मांडला. जे आम्हाला मूर्ख म्हणते ना, तर त्यानेच प्रश्न आता सभेत जाऊन विचारला, जर मी एक प्रश्न तुम्हाला विचारतोय, त्या प्रश्नाचं जर उत्तर तुम्ही त्यापैकी कुणी दिलं तर तुम्ही मूर्ख नाही, तुम्ही शहाणे आहात. सगळ्यांना प्रश्न विचारला जातो. पहिला भाऊ अमेरिकेत, दुसरा इंग्लंडमध्ये, तिसरा कुणालाही उत्तर देत सगळेच मूर्ख ठरले. आता मग म्हटले तुम्हीच उत्तर द्या अध्यक्षांना. काय उत्तर दिलं असेल? पानपट्टीवाला भैया. म्हणजे अज्ञानामध्ये अज्ञानी असणारे कोण आहेत? अशी सुद्धा लोक आहेत. काही आहेत अज्ञानामध्ये ज्ञानी आहेत, लक्षात ठेवा. वासरात लंगडी गाय. सांगदेव महाराजांचं उदाहरण दिलं जातं. ते ज्ञानी होते, मात्र अज्ञानांच्या बाबतीमध्ये ते ज्ञानी ठरवत होते. मेलेली प्रेत उठवायचे, सिद्धी प्राप्त होती. मात्र ज्यावेळी ज्ञानोबरायांच्या समोर आले, मुक्ताईंच्या समोर आले, त्यावेळी कोरपत्र होतं, लक्षात ठेवा. त्या पत्रामध्ये काय लिहायचं कळलं? अज्ञानामध्ये. ज्ञानांच्या सभेमध्ये काही अज्ञानी असतात. चोखोबारायांचं, आपलं नामदेवरायांचं उदाहरण दिलं जातं. संत सभा तुम्हाला माहिती आहे सगळी भरलेली आहे, आणि सगळ्यांची परीक्षा केली गोरोबा काकाने थापटणं घेऊन. आणि त्यावेळी कच्चं मडकं ठरवलं कोणाला? नामदेवरायांना, लक्षात. सगळे ज्ञानी होते, नामदेवराय भक्त होते, मात्र ज्ञान देवाजवळ झाले असले तरी देव कळला नव्हता. म्हणून त्या सर्व ज्ञानांच्या समाजामध्ये अज्ञान ठरले. आणि जे ज्ञानामध्ये ज्ञानी आहेत ते कोण आहेत? ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानियांचा शिरोमणी, पूज्य जो का, वंद्य जो का पूज्यस्थानी, अशा पद्धतीचे सर्वश्रेष्ठ असणारे शिरोमणी वापरलेला शब्द. तर ज्ञानोबरायांना एवढा दर्जा ज्ञानामध्ये ज्ञानी म्हटलेला आहे. त्याच्या दृष्टीनं पाहायला गेलं तर ज्ञानेश्वरीचं जर तुम्ही आम्ही अवलोकन केलं तर बऱ्याच गोष्टीचं विचार करायला गेला तर त्याच्यामध्ये पाहायला मिळतं की एकंदरीत 3 गोष्टीचं वर्णन येतं. एक आहे ज्ञान आहे, दुसरा आहे विज्ञान आहे, आणि तिसरा आहे अज्ञान आहे. ज्ञान कशाला म्हणायचं, अज्ञान कशाला म्हणायचं, आणि विज्ञान कशाला म्हणायचं, याचं यथासांग वर्णन त्या ठिकाणी ज्ञानोबा माऊलींनी केलेलं आहे. अज्ञानाच्या बाबतीमध्ये सुद्धा उत्तम वाक्य केलेलं आहे ज्ञानोबा. वास्तविक अज्ञान सांगणं अवघड आहे. आता दादाच परवा बोलले 13व्या अध्यायामध्ये त्याच्यासाठी माऊलीने खूपशा ओव्या खर्च केलेला आहे. अज्ञानाच्या बाबतीमध्ये मग परवाच एक विषय झाला, अनन्य चिंतयंतो मामा. ह्या श्लोकावरती जेव्हा चिंतन आलं, व्यभिचारी भक्ती म्हटलं जातं त्याच्याविषयी, त्याच अनुषंगाने बरंचसं आलेलं आहे. मात्र एक त्यातला मुद्दा आला की आपण जे वरचेवर दिवसाला देव बदलतो ना, आज विठ्ठलाला, उद्या भक्ताला, अशा प्रकारची जी भक्ती आहे ना ती अज्ञानातली आहे, लक्षात ठेवा. वास्तविक कोणतरी प्रश्न विचारला मॅडमना की काय करावं, आमच्या देवाऱ्यामध्ये ढीगभर देव आहे, मग आता काय करावं? तुम्ही तरी म्हणताय एकाच ठिकाणी भाव असला पाहिजे. ती अज्ञानातलं ठरतंय. मग बरेच त्याच्यावर चिंता. दादा म्हणाले, कोण म्हणाले, सगळ्यात तो एक बघायला. हा पुढला प्रश्न आहे. मात्र अज्ञानामुळे काय होतंय, वास्तविक एक आव्हान बोलले दादा आपल्याला. केला मातीचा पशुपती, परी मातीशी काय महती, माती 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 माझी समाई, शिवपूजा शिवाशी पावे. वास्तविक पाहायला गेला तर हे मूर्त्या ज्या आहेत ती पिंड कशाच्या आहे, मातीची जरी केली असली तर माती काही दिवसानं मातीमध्ये विस्करून जाते आणि राहतं शिल्लक काय, ती ज्याची पूजा आपण केलोय त्या शंकराचे, त्या शंकराला सगळं प्राप्त. मात्र हे आपल्याला कळत नसल्यामुळे आपले देव बदलण्याची प्रवृत्ती, आज या ठिकाणी उद्या त्या ठिकाणी, अशा पद्धतीची जर भक्ती केली तर
ते अज्ञानातलं एक लक्षण दिलेलं आहे. तिथून पुढे विज्ञानाच्या बाबतीमध्ये सुद्धा ज्ञानोबरायाने इतकं दिलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. जे शोध आज अलीकडं आपल्या नावावर बरेच शास्त्रज्ञ खपवत आहेत, लक्षात ठेवा. की म्हणतात मी शोध अमुक अमुक शोध ह्यानं लावला त्यानं लावला. मात्र हे शोधांचं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये अनेक शोध असे आहेत. विमानाच्या शोधाचं वर्णन करत असताना त्याचा श्रेय कुणाला मिळत असेल तर आपल्याला जर कुणाला आता मुलाला विचारलं, MPSC UPSCचा अभ्यास करणाऱ्या मुलाला जर विचारलं तर ते काय सांगेल, विमानाचा शोध राईट बंधूंनी. मात्र हा शोध ज्ञानेश्वरांनी किती वर्षापूर्वी लावलेला आहे? 700 वर्षाच्या आधी. माऊली सांगते की अभ्यासाचे निबळे एका गती अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजळे एके केली. अभ्यासाच्या बळानं तुम्हा मला आकाशात सुद्धा उडता. हा शोध त्यावेळेचा आहे, लक्षात ठेवा. असे एक ना अनेक आहे. घड्याळाचा शोध सुद्धा म्हणतात आता लावलेला म्हणतात. मात्र माऊली या घड्याळाचं वर्णन करतायत. उपजे ते नासे नासेले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा. घटिका यंत्राचं तिथं वर्णन आहे. आपण म्हणतो आता अलीकडेच कुठंतरी परदेशात, मात्र नाही, लक्षात ठेवा. कॅमेरा जो आता इथं चालू आहे त्याचा सुद्धा वर्णन त्याच्यामध्ये आहे. हे संसार चित्र जे ते उमटे तेत मनरूप पट फाटे जैसे सरोवर आटे मग चित्र नाही. त्या ठिकाणी सरोवरामध्ये जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत त्यात जर पाहिलं आपल्याला तर काय दिसतं, आपलं प्रतिबिंब दिसतं. तसंच मनरूपी पट फाटला की हे संसाररूप चित्र दिसायला. बरेचसे शोध असे आहेत. न्यूटनचा शोध सांगतात. काय म्हणतात, आपण म्हणतो गुरुत्वाकर्षणाचा शोध कुणी लावला? न्यूटनला. कुठं झाडाखाली बसला आणि वर झाडावरनं एक फळ पडलं आणि त्याला कळलं की बाबा हे गुरुत्वाकर्षण, म्हणजे त्याच्या अगोदर पडत नव्हतं का? पडत होतं. मात्र हा शोध सुद्धा कोणी लावलेला आहे तर ज्ञानोबा महाराज. फळ्या तरुची शाखा सहजे भूमीशी उतरे देखा तैसे भूत जाता अशेखा खालावती जे. जसे फळाने भरलेली फांदे झाडाची, ती फळ जसे जसे वाढतील तशी ते आपोआप कुठे येते? खाली जमिनीकडे. हे संत महात्म्यांचं वर्णन आहे, लक्षात ठेवा. संत कसे विनम्र होतात. तिथं सुद्धा गुरुत्वाकर्षणाचा शोध. बऱ्याच ठिकाणी चांदी कशी तयार होते, सोनं सुद्धा कसं तयार होतं, असे एक ना अनेक. ही जी लाईट आहे ना, ही जे आता आपण काय म्हणतो राधानगरी धरण आहे, तिथं पाण्याचा साठा, त्या पाण्यापासून हे आता अलीकडच झालंय म्हणतात. मात्र ते ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा प्रमाण उदकाचे नि आवेशे सलिली पय जैसे तया पाण्या माझी असे सलील काही. ज्ञानोबा काय म्हणतात, पाण्यापासून वीज निर्माण होते, तेच निर्माण होतं. मात्र त्या पाण्यामध्ये वीज असते का? त्या विजेमध्ये पाणी असतं का? पाण्यापासून वीज तयार होते. आता लाईट दिसली, मात्र ह्या लाईटीमध्ये पाणी आहे का? त्यावेळेचा शोध आहे. आता आपण ते कोणाच तरी पंख्याचा शोध आला. असे एक ना अनेक शोध ज्ञानोबरायाने सांगितलेलं आहे. कारण हे विज्ञान जे आहे त्या विज्ञानाची निर्मिती कशापासून झाली असेल तर एक 3 आहे. आम्हाला अमृत प्राप्तीसाठी धडपड केली जाते, त्यावेळी रसायनशास्त्र आणि जीवशास्त्राची निर्मिती झाली. आणि परिसराचा शोध लावायचा होता त्यावेळी ते भौतिकशास्त्र निर्माण झाले. सांगण्याचं तात्पर्य असं होतं की ही सर्व शास्त्र निर्माण झालेली आहेत. ती कशासाठी लागलेली आहेत? आपल्या मानवी जीवनाचा सुख प्राप्ती व्हावी म्हणून
मात्र संत महात्म्यांनी याला जास्त महत्व दिलं नाही, कारण ह्यापासून जी सुख मिळणार आहेत ती सगळी नाशिवंत आहेत, त्यामुळं त्याला महत्व न देता शाश्वत सुखाच्या पाठीमागे लागणं गरजेचं आहे. म्हणून ह्या विज्ञानाच्या पाठीमागे जास्त न लागण्याचं मात्र सांगायचं एवढं होतं, विज्ञानाच्या बाबतीमध्ये ज्ञानोबरायांनी इतकं सांगितलेलं आहे. 9व्या अध्यायामध्ये ज्यावेळी ज्ञान सांगायला राजविद्या राज्यगुह्य योग सांगायला चालू केला, तर ज्ञानोबाने पहिल्या श्लोकामध्ये म्हणलंय की मी तुला आता उपदेश करतोय. इदम तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्येन सुयवे ज्ञानम विज्ञान सहितम यत् ज्ञात्वा मोक्षसे शुभात्. मी तुला आता ज्ञान सांगायला सुरू करणार आहे, मात्र ते ज्ञान कसं सांगणार आहे? संसाराचं म्हणजे विज्ञानासहित ज्ञान सांगितलेलं आहे. दोन्ही नुसतं आत्मज्ञान नाही, मात्र विज्ञानाचं ज्ञान सांगितलं आणि तिथून पुढं सांगितलं. ज्ञानाची सुद्धा जर व्याख्या करत असताना अज्ञान म्हणजे काय सांगितलं, विज्ञान म्हणजे काय सांगितलं, आणि आता राहतं ज्ञान. अगा परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते ज्या जया ज्ञानास्तव भेटे त्या नाव ज्ञान. जी परमात्मा नावाची वस्तू आहे ना, ज्याच्यामुळे भेट होते त्यालाच ज्ञान म्हणतात. वास्तविक पाहिजे या ठिकाणी पाहायला गेलं तर ज्ञानामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे व्यवहारामध्ये आपण डॉक्टर, इंजिनियर कितीतरी ज्ञानाचे प्रकार आहेत, अनेक प्रकारचे ज्ञान आहे. मात्र जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत ते ज्ञान जे कसं आहे, मोराची अंगे असती आशेशी. त्या मोराच्या पिसाऱ्यामध्ये डोळे किती असतात, परंतु एकाही डोळ्यानं दिसत काही उपयोग नाही. तसं ते विज्ञानाचं किती जरी ज्ञान झालं तरी सुद्धा काही उपयोग नाही. आत्मज्ञान होणं गरजेचं आहे. म्हणून आत्मज्ञानाची व्याख्या केली आणि त्याच दृष्टीने म्हणून या ठिकाणी म्हणतात ज्ञानियांचा राजा. सर्व प्रकारचं ज्ञान त्या ज्ञानेश्वरीमध्ये आहे, म्हणून त्या ठिकाणी ज्ञानियांचा राजा. या ठिकाणी चिंतन करण्याचा विषय येतो, ज्ञानी कुणाला म्हणावं. कारण पाहायला गेलं तर अनेक क्षेत्र आहेत आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याच्या क्षेत्रातले ज्ञानी म्हटले जातात. गाते श्रोते आणि पाहते, गाते श्रोते आणि पाहते, गाते श्रोते आणि पाहते. गायनाचा सुद्धा काय आहेत, आता गायनाचार्य कीर्तनामध्ये आता सगळीकडे आचार्य पदवी आलेली आहे. मृदंगाचार्य, भागवताचार्य आणि आता विनोदाचार्य सुद्धा अनेक उपाधीमध्ये. त्यामध्ये गायनामध्ये सुद्धा संगीत विशारद ज्याला म्हटलं जातं, अशी व्यक्तिमत्व सुद्धा त्याच्यामध्ये दर्दीचे ज्ञानी आहेत. अशा लोकांना सुद्धा ज्ञानोबराय म्हणतात की विठ्ठल स्मरण. वास्तविक पाहायला गेलो तर गायनामध्ये एवढी शक्ती आहे. गायनाचे अंगी शक्ती अद्भुत ये अंगी. किती शक्ती आहे पहा, सामर्थ्य आहे. त्या गायनाच्या जोरावर तो एक तानसेन का कोणतरी गायक आहे, हा, तर त्याने एखादा राग म्हणला ना, दीप राग म्हणला की सगळे दिवे लागायचे. ड्युटी घेऊन दिवा लावायची त्यावेळी गरज. पाऊस पाहिजे ना, त्याला वर्षा राग म्हणायला लावायचा, धो धो पाऊस पडायचा त्यावेळी. पूर्वी किती पद्धतीनं ते साधना केली असेल पहा. एवढी गायनामध्ये सामर्थ्य आहे. हरिविजय ग्रंथामध्ये एक कथा आली, त्या गायनाची शक्ती सांगणारे, लक्षात ठेवा. श्रीकृष्णाच्या अनेक पत्नीपैकी एक आहे ती जांबवंती. आपले कोण रामायणामध्ये जे होते जांबवंताची कन्या, जांबवंतीच ना, हा, त्यांच्याशी श्रीकृष्णाचा विवाह झाल्यानंतर सगळा सोहळा चाललेला आहे तिथं. सगळेच जण गेलेले, ते नारळ मुली सुद्धा तिथं गेलेले आहेत. मग नारद आपले काय त्यांचा विना घेऊन रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी चाललेला आहे.
आणि देवाची सासरवाडी बघितल्यावर ह्याला आश्चर्य झाला. काय म्हटलं हे देव कसला आणि ह्यानं काय देवाचं काय अस्वलाच्या मुलगी म्हणल्यावर ती कसली असणार आहे, हिच्याबरोबर लग्न केलंय म्हटला. त्याला जरा आश्चर्य वाटलं आणि भजन चालू केलं तरी पण रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी ते विण्यावर चालू आहे. आणि ते विणा घेतल्यावर तिथं ते संगीतामध्ये ते अस्वल होते. जरा नारदांना पण अहंकार झाला होता. नारदाने गायन चालू केलं. झालं गायन चालू झाल्यावर तिथले जे बाकीचे अस्वलांचे त्या सभा होते ते म्हणले आमच्या सुद्धा पट्टीचे गायक आहेत म्हणले. नारद म्हणले हा हे अस्वल काय गायन करतात म्हणले. श्रीकृष्ण भगवान म्हणाले अरे म्हणू तर दे. त्यावेळी म्हणले आता आमच्याकडे काही इथं साहित्य नाही, आम्ही काही विना घेऊन आलेलं नाही. नारदांच्याकडे विना आहे तो तेवढा द्यायला लावा. नारद म्हणले ही अस्वल माझ्या विनाच्या तारा काय राखायची, मी काय देणार नाही. मग आता भगवंतांना शेवटी सांगितलं दे बाबा. त्यातलं एक अस्वल आहे त्यांच्यातलं गायक आहे ते बसलं. ते विना काय मांडीव घेतलं नाही, दगडावर ठेवला आणि ते गायन चालू झालं. आणि ते गायन ते असा राग म्हणला की खाली जे दगड होता ते दगड वितळला आणि त्यात तो विना रुतून बसला. लक्षात ठेव. आता नारदांना आश्चर्य झालं, माझा विना अडकला म्हणले. देव म्हणले अरे तू तरी काय उत्तम पट्टीचा गायक आहेस, त्यांना तर रुतवून ठेवलाय ना, तू तेवढा तू गायक करून काढ म्हणले. त्यांना काय निघलं नाही. सांगण्याचं एवढं तात्पर्य होतं. गायनामध्ये एवढं सामर्थ्य आहे. गायनाचं सामर्थ्य गायनाचे अंगी शक्ती अद्भुत अंगी. म्हणून भगवंताची प्राप्ती जर करायची असेल तर अनेक साधनं सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, भावे गावे गीत शुद्ध करुणिया चित्त तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाय. भावनापूर्ण अंतःकरणाने जर भगवंताचं नामचिंतन जरी करत राहिलो, कृष्ण विष्णू हरी गोविंद माझी या नामाचे निखिल प्रबंध माझी आत्मचर्चा उदंड विशोद गाती माझे भक्त गाती जेते नारदा मी उभा देते. जिथं भगवंताचं नामस्मरण चालू आहे तिथं भगवंताची गाते श्रोते श्रवण करणारे मधुदा शक्ती आहे. लक्षात ठेवा. विचारसागरामध्ये ज्यावेळी अधिकाऱ्याचं वर्णन येतं समाधी शतकयुक्त असावा आणि तिथून पुढे ज्यावेळी येतं की श्रवण मनन निधिध्यासन, पहिला मुद्दा सांगितलेला आहे. श्रवण जर केलं तरी सुद्धा आपलं काम होऊ शकतं. मात्र ते श्रवण कशा पद्धतीचं घडलं पाहिजे, माऊली बाकी उत्तर देतात. तरी अवधान ऐकले रिजे मग सर्व सुखाचे हे प्रतिज्ञोत्तर माझे. ते श्रवण बाकी लक्षपूर्वक घडलं पाहिजे. मात्र आपलं श्रवण काय तसं घडत नाही. मात्र श्रवणामध्ये श्रवणे परीक्षित तरला भूपती म्हणतात. राजा परीक्षितानं फक्त 7 दिवस भागवत कथा ऐकली आणि तो मुक्त झाला म्हणतात. आम्ही 7 दिवस 7 वर्षे का 70 वर्षे ऐकलं तरी आम्ही कुठं आहोत. काही पाहते आहेत, काही चतुर लोक आहेत, काही नारदांसारखे विनोदी आहेत, काही व्यास मुनींसारखे दुच्छित वापरलेला शब्द. व्यासाने इतकं लेखन केलेलं आहे, इतकं लेखन केलं. वेदांत एका वेदाचे 4 वेद केले, शास्त्रांचं लेखन केलं, 18 पुराणे लिहिलीत. तेवढं करून सुद्धा त्यांच्या चित्ताला समाधान प्राप्त झालं. म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा काय सांगितलं, दुश्चित होतं. शेवटी भगवान परमात्मा म्हणले आता तुम्ही भागवत पुराण लिहा, त्याच्यामध्ये देवाच्या लीला गुणांचं वर्णन करण्यास सांगितलं. लक्षात ठेवा.
सोहम भावी पूर्ण ज्ञाते, पूर्ण ज्ञान झालेले सुद्धा असतील किंवा सोहम भावामध्ये रत असतील, मी आत्मा आहे, मी आत्मरूप आहे, असं ज्यांना ज्ञान झालेलं आहे, या सगळ्यांना काय केलेलं आहे, एकच मार्ग दिलेला आहे, करा विठ्ठल स्मरण. म्हणून या ठिकाणी सर्व ज्ञान संपन्न आहेत म्हणून ज्ञानांचा राजा आहे आणि सर्वांना मार्गदर्शन करतायत की कुठल्या प्रमाणे परमार्थाच्या मार्गावर तुम्ही आम्ही वाटचाल केली पाहिजे. म्हणून काय आहे, ज्ञानी यांचे गुरु सुद्धा आहेत. काही काही ठिकाणी ज्ञानी यांचा गुरु राजा असा पाठभेद आहे, मात्र आपल्याला काय कुठलंही चालतंय. तर अशा पद्धतीनं ज्ञानी यांचे ज्ञान्यांना सुद्धा ज्ञानी बनवणार. याच्यामध्ये एक विषय आला की मगाशी बोलता बोलता ज्ञानी कुणाला म्हणायचं, त्याची व्याख्या ज्ञानोबरायाने दिलेली आहे की हे समस्त ही वासुदेव ऐसा प्रतीती रसाचा ओतला भाऊ, म्हणून भक्ता माझे राव आणि ज्ञानिया तोची. या ठिकाणी ज्ञानाची व्यक्ती करत असताना, ज्ञानी कुणाला म्हणायची मीमांसा करत असताना ज्ञानोबराय म्हणतात की हे जगत जे दिसतंय ना ते काय आहे, वासुदेव स्वरूप पाहणं, नुसतं पाहणं नाही तर तसा ज्याला प्रतीती रसाचा अनुभव आलेला आहे त्यालाच भक्त म्हणायचं नाही, त्याला ज्ञानी म्हणायचं. वास्तविक पाहायला गेलं तर ईशावास्य उपनिषदाचा पहिला श्लोक तो आम्हाला काय सांगतो, ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुंजिता मा गृध कस्धनम्. ईश्वर काय आहे, सर्वत्र व्यापलेला आहे. हे जगत जे आहे सर्व त्या ईश्वराने झाकलेलं आहे किंवा तो ईश्वर प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आहे. अशा पद्धतीचं जे ज्ञान ईशावास्यानं दिलेलं आहे तेच इकडं वापरतात की त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच, असा ज्यावेळी दृष्टिकोन होतो त्यावेळी तुम्हा मला त्याचं ज्ञानी म्हटले. तुकोबरायाने एक अभंग केला, ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, देवतया जवळी असे पाप नाशे दर्शने, काम क्रोधा नाही चाली भूती झाली समता, देवतया जवळी असे पाप नाशे दर्शने. तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी, देवतया जवळी असे पाप नाशे दर्शने. जगताकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो काय आहे, सगळं भगवत स्वरूप आहे असा ज्याचा दृढ निश्चय झालाय. नुसतं सांगायचं नाही प्रवचनात ना, इथं सांगायचं आणि त्याला काय अक्कल नाही म्हणायचं, मग सपला आपल्या लक्षात. तो काय सांगतोय त्याला काय कळत नाही, तो मूर्ख आहे म्हटलं की मग काय उपयोग नाही. हा, तर अशा पद्धतीचा अनुभव महत्वाचा आहे. ज्ञानोबरायांचा अनुभव काय आहे, जे जे भेटी जे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चिंत, किंवा हे विश्वची माझे घर ऐशी मती जयाची स्थिर, किंभवना चराचर आपण झाला. अनुभव काय होता, हे जगत आहे, हे जगत रूपी घर माझं, जग म्हणजे हे घरच माझंच घरच आहे असा अनुभव लक्षात ठेवा. वास्तविक हे आम्ही नुसतं म्हणतो, जगत आपलं घर मानतो, मात्र तसं नाही. एक कथा परवा घडली, असंच एका प्रवचनामध्ये ऐकलं. एक भाजीपाला विक्रेता होता, जाता जाता चालला होता, कीर्तन ऐकलं जाता जाता, बरोबर हीच ओवी चालली होती, हे विश्वची माझे घर. तेवढंच कानात धरलं. परत आणि दुसऱ्या दिवशी आपला भाजीपाल्याचा व्यवसाय करण्यासाठी निघून गेला. भाजीसाठी गिऱ्हाईक आलं. मेथीची भाजी एकाला हवी होती, मात्र काय झालं, मेथीची भाजी त्याच्याजवळ संपली. संपल्यानंतर म्हणले 2 मिनिटं थांबा, मला तुम्हाला मेथीची भाजी मी देतो. 5 मिनिटात 2 मिनिटात गेला ते, जाऊन तिथून उपडून आला आणि त्याला भाजी दिली. अहो
आता तर भाजी संपली होती आणि तुम्ही पिंडी कुठनं आणली म्हणले. त्यात काय म्हणले, कालच कीर्तनात गेलो होतो, महाराजांनी सांगितलं हे विश्वची माझे शेजाऱ्याच्या बघा ते किती वावरात मेथीच्या पिंडी आहेत, त्यातली उकडून तुम्हाला आणून. असं तुमच्या आमची विश्वची माझे घर आमची भूमिका आहे. मात्र संतांची भूमिका अशी नाही, लक्षात ठेवा. हे विश्वची माझे घर किंवा सर्वत्र भगवत भाव हे जे ज्ञानाचं लक्षण आहे. नंतर हा भाव जो आहे तो सर्वजणांना काय जन्मजात प्राप्त होत. ज्ञानियांचा राजा महाराजा म्हणण्याची भूमिका आहे. कारण बरेच जण असे आहेत की हे उपजताच आपल्याला प्राप्त होत नाही. मात्र ज्ञानदेवांच्या बाबतीमध्ये म्हटलं, उपजताचे ज्ञानी वर्म हे जाणूनी, शरण आले लोटांगणी चांगदेव. ज्ञानोबराय हे उपजताच ज्ञानी होते, म्हणून त्यांना म्हणतात ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. मज पामरा हे काय थोरपण पायीची वाहन पायवरी. या ठिकाणी ज्ञानोबरायांचा महिमा वर्णन केल्यानंतर तुकोबाराय म्हणतात, मी तर तुमच्या पुढे काय आहे, पामर आहे. पामर शब्दाचा अर्थ काय हो, आपण सगळे ज्ञानी लोक आहात, आश्चर्य वाटण्याची गोष्ट आहे. तुकोबार आपल्याला पामर म्हणून घेतात. विषयासक्त जो माणूस आहे त्याला पामर म्हटलेला आहे, लक्षात ठेवा. तुकोबारांनी काय विषय भोगले, श्रीमदाईने खूपच वर्णन केलेलं आहे. तुकोबारांच्या संसाराची स्थिती, आम्ही सदैव सुडके काय नाही, जवळी येता चोर धाके, जाऊ तरी भिके कुत्री घर राखते. असं तुकोबारांचा संसार आहे. त्यांना मग पामर जीव म्हणायचं का? वास्तविक संख्या ठिकाणी पामर जे आपण ज्या दृष्टीने विचार करतो त्या दृष्टीने नाहीत, लक्षात ठेवा. तर पामर म्हणून घेतात त्यामागे त्यांची नम्रता आहे, त्यांची लीनता आहे. आणि संतांच्या मध्ये सर्वात मोठा कुठला गुण असेल तर ती लीनता आहे. आणि आमच्यामध्ये कुठले गुण असेल, आम्ही जरा काय केले की छाती बाहेर पडतो, लक्षात ठेवा. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा. कारण त्यांना माहिती आहे जर मोठेपणा जर मिरवाय गेलो, छाती बाहेर काढली तर पाटीत बुक्की मारल्याशिवाय ते भगवान परमात्मा ग बसत. ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार. जोपर्यंत भगवंताच्या प्राप्तीबाबतीत ज्ञानोबा मला एक सुंदर वर्णन देतात, जोपर्यंत आम्ही आमचा मोठापणा सोडत नाही ना, तोपर्यंत आम्हाला भगवंताची प्राप्ती अशक्य आहे. हे तर थोरपणा परा सांडिजे, उत्पत्ती आगवी विसरिजे, जे जगा धाकुटे होईजे, ते जवळीक माझी. माझी प्राप्ती जवळीकता कधी प्राप्त होईल तर जगा धाकुटे होईजे आणि उत्पत्ती सगळे विसरून जायला पाहिजे. मीपणा विसरला पाहिजे, अहंकार विसरला तर आणि तरच. आणि संत महात्म्य बाकी बा किती लीनता आहे. तुकोबाराय जर पामर म्हणून घेतात, ज्ञानोबाराय सुद्धा स्वतःला काय म्हणतायत, एरवी तरी मूर्ख. हा, ज्ञानोबाराय आपल्याला मूर्ख म्हणतात, लक्षात ठेवा. ज्ञानोबारायांच्या एका दुसऱ्या ओळीवरती प्रवचन करून आम्ही कितीतरी मोठे ज्ञानी झाल्यासारखं आम्हाला वाटतंय. आणि पूर्ण ज्ञानेश्वरी ज्यांनी सांगितलेले आहे ते ज्ञानेश्वर म्हणतात मी मूर्ख आहे म्हणतात. तुकोबारायांचे अनेक अभंग असे आहेत. तुकोबारायांच्या प्राप्तीमध्ये सुद्धा तेच आहे. 4 अभंग पाठ करून कीर्तन करून हजारो लाखो रुपये मिळवणारे आहेत. मात्र तुकोबाराय काय म्हणतात, एवढं मोठं वाङ्मय, कालच विषय झाला की तुकाराम गाथेमध्ये 4000 किती अभंग आहेत. तर वास्तविक तुकोबारायांचं लेखन आहे ते 5 लाख कोटी शतकोटी अभंगामध्ये जे नामदेवरायांचा संकल्प अपूर्ण झाला होता, तो संकल्प पूर्ण करण्यासाठी तुकोबाराय आणि त्या अभंगाच्या बाबतीमध्ये एवढं विशाल लेखन आहे तुकोबारायांचं. आणि ते तुकोबाराय काय म्हणतात, अल्पभाव अल्पमती, अल्प आयुष्य नाही अति,
अपराधाची वळलो मूर्ती, आहो वेद मूर्ती परियसा. माझा भाव कसा आहे म्हणतायत, तुझ्या प्रती अल्प भाव आहे म्हणतात. माझी बुद्धिमत्ता किती आहे, अल्प आहे म्हणतात. आयुष्य सुद्धा अल्प आहे. सगळं काय अल्प असून सुद्धा म्हणजे किती एवढं त्यांच्याजवळ सामर्थ्य किती आहे, तरी सुद्धा म्हणतात माझ्याकडे काही. आता मला तिसरा जो अभंग आहे तो चिंतनीय आहे. मी तव अनाथ अपराधी, कर्महीन मतिमंद बुद्धी, तुझम्या आठवले नाही कधी, वाचे कृपाने दे माय बाप. मी अनाथ अपराधी आहे म्हणतात, पापी आहे म्हणतात, कर्महीन मतिमंद बुद्धी आहे म्हणतात. आणि पुढलं वाक्य जरा विचार करण्याजोग आहे. तुझम्या आठवले नाही कधी, वाचे कृपाने दे. देवा, तुझं नाव जे माझ्या मुखाने मी कधी घेतलं, हे खरं आहे का? अहो, रोजचं तरी सोडून द्या, शौचाला गेल्यावर सुद्धा, जीभ धरल्यावर सुद्धा त्यांच्या नावात काय मुखातून नाम चालू होत. माझी मद झाल्या नावावर छंद या नामाचा. ते जे सगळे लक्षणं आहेत, असंग संगे घडले अन्याय, बहुत अधर्म उपाय, न कळे हित करावे ते काय, नये बोलू आठवते. आपापनया घात करू, शत्रू झालो मी दावेदारू, तू तव कृपेचा सागरो, उतरी पार तुका म्हणे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, एवढं सगळं बुद्धिमत्ता आहे, एवढं ज्ञान आहे, तरी सुद्धा कुठे पण मोठेपणा मिरवत दुसऱ्याला मोठेपणा देतात. लक्षात ठेवा. आणि जर खरं काय सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असेल, आज संत महात्मे त्यांची पूजा होते, त्यांचा उत्सव होतात, त्यांनी जगाला मोठेपणा दिलेला आहे. स्वतःचा मोठेपणा कधीही त्यांनी मिरवलेला. बघा, बोलण्याच्या ओघामध्ये कालचा दृष्टांत सांगतो. आता आपल्याला सर्वांना श्रुत आहे, काकांच्या बाबतीमध्येच चौले सर आता काही कारणामुळे येत नाहीत बरेच दिवस. काका मला सतत म्हणत असतात काही ना काही. परवा पण म्हणलेत, नीनाताईने होते काय ऐकलं, किती मोठं सर्टिफिकेट दिलंय म्हणाले. त्या काका म्हणले, तू आहेस म्हणून बरं आहे. काका म्हणलो, हे मात्र पूर्ण खरं. खरं काय आहे तर तुम्ही आहात तोपर्यंत इथं बरं आहे म्हणलो, आम्ही फक्त निमित्त कारण आहे. तरी सुद्धा काका काय म्हणले, निमित्ताला तरी आहेच नवं. म्हणजे हे त्यांचा मोठेपणा आहे. लक्षात ठेवा. वास्तविक त्यांच्या इच्छेशिवाय इथलं पान सुद्धा हलणार नाही, एवढं सामर्थ्य आहे. तरी सुद्धा दुसऱ्याला श्रेय देण्याची भूमिका संत महात्म्याची. आणि त्याच अनुषंगाने तुकोबराय सुद्धा म्हणतात की, मज पामरा हे काय फोरपण, मी तुमच्या ज्ञानापुढे इतका छोटा आहे, इतका छोटा आहे की मी माझी जागा कुठं असेल तर तुमच्या पायाच्या ठिकाणी. किती लीनता आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन म्हणतात की, ब्रह्मादिक जेते तुम्हा ओळगणे, ब्रह्मादिक देव सुद्धा तुमची सेवा प्राप्त व्हायसाठी काय करतात, धडपडतात, प्रयत्न करतात. वास्तविक पाहायला गेलं तर आपल्याला श्रुतच आहे की अनेक अवतार देवाने घेतलेत, मात्र प्रत्येक अवतारामध्ये काय झालेले, देव एकटे झाले. मात्र भगवान शंकरांना हे वाटले की आपण सुद्धा सोबत जावं. ब्रह्मदेवांना सुद्धा वाटलं. आता भगवान शंकर आल्यानंतर त्यांना लहान कसं करायचं म्हणून त्यांना दादा केलेला आहे. निवृत्तीनाथ, सदाशिवाचा अवतार निवृत्तीनाथ. निवृत्तीनाथ हे शंकर निवृत्तीनाथ झालेले आहेत. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञान, ब्रह्मा सोपान तो झाला आणि भक्ता आनंद वर्तला. अशा पद्धतीचा आहे तो ब्रह्मदेव सुद्धा. आणि त्या ठिकाणी ब्रह्मादिक देव शब्द वापरलेला आहे. त्यांची सेवा करण्यासाठी तत्पर आहेत. लक्षात ठेवा, त्यांचा सहवास लाभावा. वेदाच्या त्या ब्रह्मशब्दावरती एक धुंडा महाराज देगलूरकरांनी एक चिंतन दिलं. थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. तर ब्रह्म शब्द कुणाला म्हटलेला आहे त्याच्याबद्दल त्यांनी चिंतन दिलं की ब्रह्म जे निर्गुण निराकार सर्वत्र व्यापक आहे त्याला एक ब्रह्म म्हटलेलं आहे. हे आपल्याला सर्वांनाच मान्य आहे. सर्वत्र जो व्यापक तत्व आहे त्याला ब्रह्म म्हटलेलं आहे. तिथून पुढे ते सगुण साकार जे रूप आहे त्याला सुद्धा परब्रह्म म्हटलेलं आहे. शंकराचार्यच वर्णन करतात.
महायोगपीठे तटे भीमरत्या वरं पुंडरीकाय दातून्मिनिन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग. भगवान परमात्मा जो विटेवर उभा आहे तो सुद्धा काय आहे? परब्रह्म स्वरूपच आहे. सगुण आणि निर्गुण याच्यामध्ये आपला वारकरी संप्रदाय भेद मानत नाही. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूप वर्ण गुण जेते तो हा श्रीहरी पाहिला डोळे भरे म्हटलेला आहे. किंवा सत्य ज्ञान आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज देह योगी यांचे ते हे समचरण साजिरे विटेवरी पहाभिमातिरी विठ्ठल रूप आहे. त्यापुढं वेदाला सुद्धा म्हटलेलं आहे काय? शब्द ब्रह्म म्हटलेला आहे. लक्षात ठेवा, ब्रह्माची व्याख्या केलेली आहे. तिथून पुढे म्हटलेलं आहे ब्राह्मण आहेत जे ब्रह्मवृंद म्हणून शब्द वापरला जातो. ब्राह्मण कुळामध्ये ज्यांचा जन्म झालाय त्यांना ब्रह्मवृंद आहे, त्यांना सुद्धा ब्रह्मच म्हटलेलं आहे. त्या दृष्टीने पाहायला गेलं तर हे सगळे जे आहेत ते काय म्हणतायत? ज्ञानोबरायांची सेवा प्राप्त व्हायसाठी धडपडतात. आपल्याला सर्वांना श्रुत असणारा दृष्टांत आहे. ज्ञानोबरायांना संन्यासाची मुलं म्हणून सर्वत्र हिणवलं जात होतं. मात्र शुद्धीपत्र मिळावं ह्यासाठी पैठणला जायचं ठरलेलं आहे. प्रतिकाशीमध्ये ते आलेले आहेत आणि आल्यानंतर शुद्धी ते धर्मपीठ आहे त्या धर्मपीठापुढे ते तो उपस्थित राहिलेले आहेत आणि आम्हाला शुद्धीपुत्राची मागणी केल्यानंतर तेथील बऱ्याच इतर जे ब्राह्मण होते त्यांना हे मान्य, त्यांचं ते आवडत नव्हतं, त्याचा द्वेष करत होते. तरीही त्यांनी सांगितले की आम्ही असा साहेब, मी ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ, ओळख केली, आम्हाला शुद्धीपत्र आहे. अरे नाव तर मोठं ज्ञानेश्वर आहे म्हणतात, म्हणजे खरंच ज्ञानी झालंस काय? आणि सगळीकडं व्यापक भाव सांगतोस. तिथे एक रेडा दिसला, लक्षात ठेवा. ते रेड्याला आणि रेड्याचं ज्ञान सुद्धा काय म्हणले? नाव आमच्या ज्ञानदेवच आहे म्हणले. ठीक आहे म्हणले, तू सांगतोयस काय म्हणले? तो त्याचा आणि माझा आत्मा काय? सगळ्यांच्या मध्ये जे जे भेटीचे भूत तुम्ही सांगत फिरताय त्याचा आणि माझा आत्मा एकच आहे म्हणले. त्याचं नाव एकच आणि तुझं ते सांगितल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा काय केलं असेल, त्या रेड्याला काठी घेऊन बडवायला चालू केलं. लक्षात ठेवा. आणि त्याच्यावर रेड्याला काठीनं मारले, त्या काठीनं मारलेल्या रेड्याच्या पाठी वळ उठले तेच ज्ञानोबा माऊलींच्या ऐक्य सांगायचं आहे. लक्षात. मात्र हे केल्यावर सुद्धा ते काय मान्य झालं नाही त्यांना. त्यांना वाटलं की हे पर्यटनानिमित्त देशोदिशी फिरले, बंगालमध्ये गेले होते, त्यांना माहिती होते नाही बंगालमध्ये काळी जादू प्रसिद्ध आहे. इथनं ते काहीतरी काळी जादू करून हे असलं काहीतरी चमत्कार दाखवा लागले. त्यावेळी म्हणले नाही, म्हणले तेवढ्यानं आमचं समाधान होणार नाही. तो रेडा तो ज्ञानाचा आहे ना, आणि तू पण ज्ञान आहे, तुला वेद येतो. त्या रेड्याच्या मुखातून तू वेद बोलवता. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला. वास्तविक पाहायला गेलं तर त्या ठिकाणी रेड्याच्या मुखातून वेद चमत्कार आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की जे ब्रह्मवृंद, तिथून पुढे मात्र त्यांना ज्ञानोबारायांचा महिमा कळलेला लक्षात ठेवा. आणि सगळे जे मंडळी आहेत ते शरण गेलेले आहेत, त्यांच्या ठिकाणी नतमस्त झाले. वेदाच्या बाबतीमध्ये सुद्धा ऋग्वेद मगाशी बोललेला आहे. आपण म्हणलो रेड्याच्या मुखातून ज्ञानोबा रायाने ऋग्वेद बोलला. मात्र विशेष आहे की ज्ञानोबा राय हे यजुर्वेदी होते असं एक उल्लेख आलेला आहे. ज्ञानोबा रायाने यजुर्वेदाचा अभ्यास केला होता म्हणून. मात्र तरीही त्यांनी कुठला बोलवून घेतला? ऋग्वेद. त्यानुसार पाहायला गेलं तर सर्व वेदावरती सुद्धा ज्ञानोबारायांची पकड एवढी होती. असं म्हणतात की ज्ञानोबाराय साक्षात वेद स्वरूप होते. तिथून पुढं सांगितलं गेलं की ब्रह्माच्या बाबतीमध्ये, मोक्षाच्या बाबतीमध्ये त्या ब्रह्मावर सुद्धा एवढं सामर्थ्य होतं की धाडी तेथे जाये पायको तैसा म्हणतात. एखादा नोकर असेल तर त्याला मालक सांगल तसं
तिथं जाईल तिथं सांगावं लागतं. तसंच मोक्ष सुद्धा त्यांच्याजवळ असा होता की मोक्षाला सुद्धा माऊलीने सांगितलं ना तर तिथं जावं लागत होतं. जयाने घातली मुक्तीची गळवांदी, जयाने घातली मुक्तीची गळवांदी, जयाने घातली मुक्तीची गळवांदी, जयाने घातली मुक्तीची गळवांदी. मिळविले मांदी वैष्णवांची, मिळविले मांदी वैष्णवांची, करील ते काय नव्हे महाराज, करील ते काय नव्हे महाराज. तर या ठिकाणी ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळखत, वास्तविक पाहायला गेलं प्रसंग आहे याच्यामध्ये कृष्ण चरित्रातील प्रसंग आहे की आपल्याला सर्वांना माहिती आहे बाल गोपाल रूपामध्ये बरोबर बंद करतो, बाराला बंद होते. विठोबा रघुमाई ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळखते, तर ब्रह्मादिक देव जे आहेत ते सुद्धा तिथं शरण जातात. किंवा कारण काय असेल, ब्रह्मादिकाला सुद्धा भगवान परमात्मा कळला नव्हता. केनोपनिषदामध्ये वर्णन येतं सगळे देव इथं इंद्र आपलं अग्नी असेल, इंद्र देवापर्यंत वायुदेव यांना देवाचं खरं स्वरूप कळलं नव्हतं. मात्र ज्ञानोबा मग सांगितलं उपस्थाची ज्ञान आहे. त्यामुळे इतका अधिकार असल्यामुळे त्यांना जे ज्ञानोबर आहेत कोण आहेत, साक्षात पांडुरंगाचा अवतार आहे. आपण रोज अवतार म्हणतो, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. पांडुरंगाचा अवतार असणारे असे अवतार म्हणून त्यांची सेवा घडण्यासाठी ब्रह्मादिक ते आलेत. ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळखणे, असे ब्रह्मादिक देव तिथं तुमच्या सेवेसाठी तत्पर आहे. तिथं माझी तुलना, इतरांची तुलना करणं योग नाही. आणि अशा पद्धतीने तुका म्हणे युक्तीची खोली. ज्ञानोबरायांचं चरित्र एवढं आघात आहे, त्यांचं ते ज्ञान आघात आहे. त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये जे सिद्धांत आहेत ते पटवून देण्यासाठी जो युक्तिवाद, जे दृष्टांत वापरलेले आहेत ते इतके सखोल आहेत. त्याच्या बाबतीमध्ये, त्या गीता तत्वाच्या बाबतीमध्ये ज्ञानेश्वर पाहायला गेलं तर अत्यंत सुंदररित्या युक्तिवाद मांडलेला आहे. तुका ती युक्ती इतकी सुंदर प्रकार आहे. आपण जसं जसं पाहायला गेलं तर त्याच्यामध्ये जेवढं आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करू ते वेगवेगळे भाव प्रगट होत असतात. तुका म्हणे नेनो युक्तीची या खोली म्हणून त्या ठिकाणी एवढं तुमचं महात्म्य आहे, एवढं तुमचं महात्म्य आहे. म्हणून आता मी फक्त एवढंच करू शकतो की तुमच्या पायावर डोकं ठेवतो. कारण श्री संतांच्या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी. कारण तुमच्या चरणावरती नतमस्तक झाल्यानंतरच मला विश्रांती प्राप्त होणार आहे. आणि असा तुमचा महिमा वर्णन करणे इतका माझा अधिकार नाही. म्हणून मज पामरा हे काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी. ज्ञानेश्वर मा